नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई. तर आज आपण साजूक तुपातील शिरा बनवणार आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा ड्रायफ्रूट कट करून घेऊ. तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही छान कट करून घ्या. आणि नंतर आता आपण शिरा बनवायला घेऊ. तर एक कढई घ्यायची, कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचं. तुपामध्ये छान ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घ्यायचे, भाजून घ्यायचे आणि नंतर ते एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे. मी काजू बदामच घेतलेले, तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट्स घ्या. आता त्याच उरलेल्या तुपामध्ये मी 2 वाट्या गरा घेतलेल्या आहे. 2 वाटी गरा आपल्याला छान तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत भाजायचं जोपर्यंत गऱ्याचा घमघमाट पूर्ण घरात सुटत नाही तोवर तो गरा छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे. गरा भाजताना कमी जास्त पडलं तर तूप तुम्ही वरून ॲड करू शकता. जसं की मी आता ॲड करते. थोडं कमी वाटलं तूप म्हणून मी वरून 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे गरा भाजताना. तसं तुम्हीही ॲड करू शकता. मग मी छान आता गरा भाजून घेते. गरा छान भाजलेला आहे. मी आता इलायचीची पावडर बनवून घेते. माझ्याकडे इलायची पावडर नव्हती त्यामुळे मी 4 इलायची घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे साखर घेतलेली आहे. ते मिक्सरच्या भांड्यात छान वाटून घेतलेलं आहे. ही इलायची पावडर मी यूज करणार आहे. तर मी आता ही इलायची पावडर मी आता भाजून घेतलेल्या गऱ्यामध्ये ॲड करते. छान मिक्स करून घेते गऱ्यासोबत. आणि आता ही इलायची पावडर मी छान गऱ्याबरोबर मिक्स करून घेतलेली आहे. आता गरजेनुसार किंवा तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही साखर ॲड करा. 2 वाटे गऱ्याला 1 वाटी साखर इनफ होते. मी पाऊण वाटी घातलेली कारण थोडंसं कमी गोड मी बनवलेलं आहे. 2 वाटी गऱ्याला 1 वाटी साखर तुम्ही नक्की घाला, बरोबर प्रमाण आहे. साखर छान गऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि आता गरजेनुसार पाणी घालत तो रवा हलवून घ्यायचा आहे आपल्याला. गरा हलवून घ्यायचा आहे आणि आपल्याला गरम पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आणि वरून पाणी घालायचं आणि एका हाताने पाणी ओतायचं आणि एका हाताने गरा छान मिक्स करून घ्यायचा. त्याच्यामुळं काय होतं की अजिबात गऱ्यामध्ये गाठी होत नाही. आपला शिरा खूप छान होतो. तर तुम्ही अशा पद्धतीनं नक्की करा. तुम्हाला जर दूध आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये दूधही ॲड करू शकता, पण मला दूध आवडत नाही त्यामुळे मी दूध ॲड नाही केलेलं. तुम्ही निम्म पाणी आणि निम्म दूधही ॲड करू शकता. पण नेहमी लक्षात ठेवायचं की शिरा बनवताना एका हाताने हलवत राहायचं आणि एका हाताने पाणी वतायचं आणि तेही उकळलेलं पाणी वतायचं. आणि एवढं 1-2 वाटे गऱ्याला एवढं पातेल्यावर पाणी लागलेलं आहे. तर तुमच्या अंदाजाने तुम्ही योग्य पद्धतीनेच बनवाल, मला खात्री आहे. आणि त्याच्यावरती ताट ठेवून छान एक गऱ्याला वाफ येऊन द्यायची आणि नंतर आपल्याला जे रोस्ट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स ह्या गऱ्यामध्ये आपल्याला ॲड करायचे. आणि असा हा आपला सिंपल आणि सोपा साजूक तुपातील शिरा तयार आहे. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगा की कसा बनला होता. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तयार आहे आपला साजूक तुपातील शिरा. हा मी आता सर्विंग बॉलमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता किती डिलिशियस हा शिरा दिसत आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा मला.